रामनाथ बाबा यात्रा निमित्त आलेले सर्व स्वागत. रामनाथ बाबा एक जागृत असं दैवत, नवसाला पावणार असं एक दैवत, त्या दैवताची यात्रा निमित्त आलेले सर्व भाविकांच्या अधिकारी तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खेडीबोकरी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी, आणि निमित्त आहे रामनाथ बाबा यात्रा उत्सव. तर आपले जे गावाचे सरपंच आहेत आदरणीय रणछोड दादा, त्यांना आपण यात्रेविषयी थोडक्यात माहिती विचारू. तर नमस्कार रणछोड दादा, तुमचं स्वागत आहे. तर यात्रेविषयी थोडी माहिती सांगा दादा आम्हाला. आमची ही रामनाथ बाबा यात्रा साधारणतः 70 ते 80 वर्षापासून म्हणजे जुन्या प्रतिष्ठेनुसार चालू आहे. आणि याचं स्वरूप असं आहे की 3 गावं आहेत, भादली, भोकर आणि खेडीबोकरी. हे 3 गावं मिळून ही यात्रा आमची संपन्न होते. आणि ते तापी नदी या काठावर भोकरच्या साईडला ते मंदिर स्थापित आहे. दुसरी गोष्ट, हे हे जो जुनं मंदिर आहे रामनाथ बाबाचं, याचं वैशिष्ट्य, जेव्हा 1999 साली महापूर पडला तेव्हा त्या मंदिराच्या वरून महापुराचं पाणी गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तिथले ते गोटे होते, आपण जे ज्याला रामनाथ बाबा हे मानतो, ते गोटे तिथून आजपर्यंत आलेले नाहीत. अक्षरशः शेतामधून केळी उपटून चालली जाते आपली, किंवा माती वाहून जाते, पण ते गोटे आज बी जसे येत असे, त्याला आम्ही रामनाथ बाबा असे मानतो. आणि खेडीबोकरी, भोकर आणि भादली ह्या 3 गावात स्पेशल लोकनाट्य तमाशा होतात. ओके, आता ते संच म्हणजे लावतात, सेटअप लावतात. हो, ते सेटअप वगैरे लावतोय. आणि दुसरी गोष्ट, इथून कमीत कमी 60 ते 70 खेड्यावरती लोक इथे तमाशा पाहण्यासाठी, लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी इथे लोक येत राहतात. आणि लोक काही, त्यांना काही प्रॉब्लेम असतात, कोणी त्याला मुलं होत नाही, किंवा त्यांना कोणाचे ॲक्सिडेंट झालेले असेल, काही त्यांच्या मानतात, ते जे समजा त्यांना काही अडीअडचणी असतात त्या मानल्या जातात. काही त्यांची ती मानता जर काही झाली सक्सेस, तर ते त्यांना वरण, बट्टी, म्हणजे वांग्याची भाजी त्यांच्या पद्धतीने जे द्यायचं असेल ते त्यांना ते जेवण देतात त्यांना. धन्यवाद दादा, खूपच सुंदर अशी माहिती दिली. की जय. आता या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे मित्र आदरणीय घनश्याम सर पण आहेत, त्यांना पण थोडं आपण 2 शब्द व्यक्त करायला लावू. सर, थोडी माहिती द्या. नमस्कार, मी याच गावाचा नागरिक आहे. खेडीबोकरी हे माझं गाव आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जसे आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच रणछोड शिवाजी पाटील यांनी जी माहिती दिली, त्यात मी थोडीशी भर अशी घालेल की यात्रेचं स्वरूप असं राहतं. यात्रा ही 2 भागांमध्ये होते. सकाळी यात्रा होते नदीवर, ज्या ठिकाणी लोकांनी मानलेल्या मानता पूर्ण होतात. आणि दुपारून हीच यात्रा भोकर असेल, भादली असेल आणि खेडीबोकरी असेल, त्या गावांमध्ये जे काही खेळणेवाले असतील, जे काही दुकानं असतील, जिलेबी वगैरे जे दुकानं असतील, ते सगळे गावात शिफ्ट होतात. आणि रामनाथ बाबा हे सगळ्यांचं आद्य दैवत आहेत. आम्ही त्यांना ग्रामीण देवता मानतो. आणि फार पूर्वीपासून ही यात्रा चालत आलेली आहे. या परंपरेमध्ये खंडक कुठल्याही पद्धतीने आजपर्यंत आलेला नाही आहे आणि भविष्यात देखील येणार नाही. जसं आपल्या सरपंचांनी सांगितलं की 1999मध्ये ज्यावेळेस पूर आला होता, त्यावेळेस नदीच्या जे पाणी होतं, पुराचं पाणी, ते रामनाथ बाबाच्या याच्या कळसाच्या वरती गेलं होतं, पण तरी देखील मंदिर हललेलं नव्हतं. लोकांच्या त्या ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, शेतातले पिकं उद्ध्वस्त झाले, लाईटचे खांबे उखडून निघाले. म्हणजे जवळपास 1 महिना गाव हे वळणावर नव्हतं, तरी देखील मंदिराला त्या ठिकाणी धक्का पोहोचलेला नव्हता. आणि रामनाथ बाबा हे दैवत एक जागृत देवस्थान आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या यात्रेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. लहान मुलांचा आनंद, मोठ्यांचा आनंद, आणि जे काही लोक असतील ते त्यांच्या मनाप्रमाणे मानतात, त्या ठिकाणी मानतात, आणि त्यांच्या मानता मानलेल्या पूर्ण होतात. त्यांचे नवस त्या ठिकाणी पूर्ण होतात. आणि नवस पेडण्यासाठी सकाळी या ठिकाणी मानतेचं नियोजन केलं जातं. आणि त्यात सर्व जाती प्रकारचे लोक एकत्र येऊन या यात्रेला सहकार्य करतात. आणि ही यात्रा अगदी सुंदरपणे त्या ठिकाणी घडवून आणतात. धन्यवाद. खूपच छान.
तर मित्रांनो आता आपण जातोय रामनाथ बाबा मंदिराकडे, तापी माता. रामनाथ बाबा जरा लाईन होईल व्हायरल या ना गाडीला आपण हां काही वाटत चलो सर चलो. बोलो बोलो दादा. रामनाथ बाबा यात्रा निमित्त आलेले सर्व स्वागत. रामनाथ बाबा एक जागृत असं दैवत, नवसाला पावणार असं एक दैवत, त्या दैवताची यात्रा निमित्त आलेले सर्व भाविकांच्या अधिकारी. ज्या भाविकांना दान द्यायचे असेल, देणगी द्यायची असेल, अशा भाविकांसाठी मंदिराच्या समोर दान कक्ष सुरू करतात. या दैवताची यात्रा निमित्त आलेले सर्व भाविकांचे अभिनंदन. हॅलो हॅलो चांगला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विनंती. धन्यवाद.